श्री बालाजी न्यूज सोलापूर। महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाजांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष यांच्या पाठीशी राहून आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार केला। त्यानिमित्ताने सोलापूर शहर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सुशीलकुमार शिंदे व माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संजय शिंदे यांना सोलापूर जिल्हा वडार समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे अध्यक्ष मुकुंदराव पवार यांनी पत्रकार परिषदेत केली। आम्ही 12/12 ला पुणे येथे वडार समाजाचा 1 लाख लोकांचा मेळावा घेतला होता। तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वडार समाजाच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित केला होता। त्या मेळाव्यामध्ये जवळजवळ 11 ते 12 मागण्या वडार समाजाच्या उपयोगी पडल्या होत्या। त्यासाठी एक कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना, सबलीकरण योजना त्या ठिकाणी आम्हाला समाजाला ही लागू केली। ती फक्त आदिवासी समाजाची होती, ती वडार समाजाला लागू केली। भटक्या मुलाची तांडा वसाहत योजना व यशोधर चव्हाण मूत वसाहत योजना ही लागू केली। वसंतराव नाईक मंडळासाठी शासकीय अनुदान जास्त 50 कोटी रुपये मंजूर केलं होतं। वडार समाजाला दगडाच्या धंद्यासाठी खाणीसाठी 200 रुपयाची रॉयल्टी आम्हाला वर्षाला ही माफ केली होती। त्या कोण खनिज उद्योगासाठी त्यावेळेला पर्यावरण दाखल्याच्या देशाच्या सहाय्या ठिकाणी बंद होत्या, त्यावेळी सरकारी सरकारचे मुख्यमंत्री चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात यांनी त्या ठिकाणी पर्यावरणाच्या दाखल्याशिवाय आपल्याला एक कायदा केला की वडार समाजाच्या लोकांना काही करून त्यांना पर्यावरणाच्या दाखल्याची हस्तक्षेप करून तात्काळ त्यांना पारंपरिक धंद्याला प्रोत्साहन देण्यासाठी व शासनाच्या विकास कामाला कुठं अडचणी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वडार समाजाला सरकारी जमिनीमध्ये फुकट 200 रुपयाची रॉयल्टी भरून आम्हाला तात्काळ परवानगी दिली जातात। विमुक्त दाखला ज्या आतापर्यंत 62 वर्षाची अट 62 वर्षाची अट असल्याशिवाय आम्हाला जाती दाखला देत नव्हता, पण या सरकारनं 28/2015च्या सरकारनं त्यावेळेला या ठिकाणी ग्रामसेवक आणि संबंधित तलाठी सर्कल यांच्यामार्फत स्थानिक दाखला घेऊन जाती दाखला देण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी अनेक वडार समाजाच्या मागण्या होत्या। कामगार कल्याण मंडळ योजना ही त्या तत्कालीन सरकारच्या काळातच मंजूर झाली होती, त्या अनेक आमच्या समाजाला भाऊ केल्या। अनेक जवळजवळ 13 मागण्या वडार समाजाच्या अन्न वस्त्र निवारा यांना पुरण्यासाठी यांना देण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाज सुखी समृद्ध राहण्यासाठी काँग्रेसने आम्हाला योजना केल्या। त्या योजनेबाबत आम्हाला काँग्रेस सहकार्य केलं, त्याबद्दल काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही काल मिटिंग घेतली, आता मिटिंग घेतलो आणि गावोगावी जाऊन समाजाला या 2 उमेदवारांनी राज्यातल्या सगळ्या उमेदवारांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही आवाहन करीत आहोत। त्यावेळी माजी नगरसेवक दत्तुअण्णा बनपट्टे बोलताना म्हणाले, माजी नगरसेवक मी वडार समाजच्या वतीनं आमची समाज संपूर्ण साहेबाला शिंदे साहेबाला पाठिंबा देण्याची जाहीर केली। या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे कार्याध्यक्ष शिवलिंग सुकळे, माजी नगरसेवक दत्तुअण्णा बनपट्टे, कार्यकारिणी सदस्य शरणप्पा दुर्लेकर, अरविंद भांडेकर, महादेवी अलकुंटे, ॲडव्होकेट शिवशंकर घोडके, शंकर चौगुले, दिनेश घोडके, राजाभाऊ कलकेरी, मोहन निंबाळकर, महादेव घोडके, रेणुका मंजुळकर, महादेव अलकुंटे उपस्थित होते।